श्री गुरुदेव दत्त। आज आता रात्रीचे बघा 2:45 ब्रह्ममुहूर्त सुरू होईल, माझं काम सुरू होईल, पण त्याच्या आधी थोडासा वेळ घेतोय मी। गिरीश आंबेकर साहेबांशी मी बोललो। हा जो फोटो दिसतोय ना, ह्याने आपलं जीवन त्यागलं होतं। आंबेकर साहेब आता त्या बोलण्याच्या स्ट्रेसमध्ये त्यांचं पूर्ण नाव विनायक आंबेकर। लहानपणी मी जायचो ना, तेव्हा महाराज तर कळलेच होते मला, म्हणजे महाराज म्हणजे माझे मोठे आजोबा, आणि हे मस्तपैकी भजन म्हणायचे। तर त्यांच्या आठवणी नेहमी येतात। त्यांची एक मेन मोठी आठवण म्हणजे हिमालयात गेले होते ते महाराजांबरोबर। माधवस्वामी स्वामींनी त्यांची अपॉइंटमेंट बुक केली होती हिमालयात। जवळपास 350 वर्ष वयाच्या साधू बरोबर संजय टिळका मूर्खा ऐक वेळसारखं करतो ना, जास्त मी सांगत नसतो, पण आता ऐक आहे नागर टिळक कुठला टिळक बोलता येत नाही, भोसडी जेल आणि शांतपणा करतोय। तर हे आंबेकर साहेब आणि 3-4 जण होते। 3-4 महिन्याचं मुक्काम करत करत ते तिकडे गेले, म्हणजे टोटल त्यांना जाऊन येईपर्यंत 3-4 महिने लागले त्यांना। तर तिथे जेव्हा ते आले, ती व्यक्ती 350+ वय होतं त्यांचं, तेव्हा यांना थोडंसं 15-20 फुटाच्या अंतरावर उभं राहायला सांगितलं होतं महाराजांनी। ते बोलले आणि अंतर्धान पावले। महाराज थोडेसे नाराज झाले आणि हट्ट केला, बाबा मला तुमच्याशी बोलायचं, परत या। तर तसे ते आले आणि सांगितलं आपला वेळ एवढाच आहे, तू काळजी करू नकोस, माझी तुला आशीर्वाद आहेत, मी तुझ्या पाठीशी आहे, तुम्ही कामाला सुरुवात करा तुमचं। असं ते सगळं असताना यांची नंतर काय हालत केली आश्रमातल्या लोकांनी, आणि आज आश्रम कुठल्या वळणावर आहे। तर आता आज मोहन कुलकर्णीला फोन केला होता, आदर देतो मी, पण कुलकर्णीला बोललो मी, आता आदर देतो, चालेल नालकगिरी करतायत, बोलू करून फोन लावला तरी बोलू काय नंतर बोलू, ते सगळ्यांना अडकून टाकतोय। माझं डोकं फिरलं ना तर मोडदे पाडील मी, सरळ सांगतोय, मग घाबरत नाही। मग याच्यावरून तुम्ही काय पण करा, कुठे पण जाऊन। आणि एक नाही मग माळ, ते महाकालीने माळ घातली होती ना गळ्यात, तशीच मग पाडायला एका ह्याच्यातच होईल। मग काय व्हायचं मी विचार नाही करत मग, तर ते होऊ नये। आणि माझं काय काम चाललंय त्यासाठी प्रपंच व्हिडिओचा दखल घ्या त्याची सगळ्यांनी, आणि बाकीच्यांना पण घ्यायला लावा। नुसतं मी शिंग फुटले म्हणून इथं व्हिडिओ करायला नाही आलेलो आहे। दुसरं म्हणजे आता इलेक्शन येतंय 4 जूनला, तर रिझल्ट आहे इलेक्शन, म्हणजे तर निवडणुकीचा रिझल्ट याचा वेळ झाली। तर जॉर्ज सोरोस बरेच त्याची प्रकरणं आली आहेत। म्हणजे माझे मित्र आहेत डॉक्टर विवेक कौल, त्यांनी सांगितलं की काय होणार नाही, कशाला उगाच तू पॅनिक होतोस, तसं नाही, हे पैसा फेकलाय आणि काय पण करतील ना यंत्रणा। बीजेपी पण करते, पण ते हिंदूंच्या याच्यासाठी, आणि हिंदू सगळ्यांची काळजी घेणार। काँग्रेसने पूर्ण गाठ लावून ठेवली होती, पोखरून ठेवलं होतं। त्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा बाबा, 4 जूनला आपल्या देशातल्या काय चांगले नागरिकांचे, म्हणजे हिंदूवादींचे इच्छेनुसार होऊन दे। बाहेरचे त्या सोरसची कमांड द्या। श्री गुरुदेव दत्त दत्तात्रयांचा जे फोटो टाकला ना, मुद्दाहून टाकला, यांना बघा, ध्यान करा आणि सांगा, ते एका चुटकीत काय पण करतील। मग तो जे करायला लागेल तसं उलटच होईल। मग तो सोरसला नालायक आहे, खूप पैसा फेकतो, आणि त्याचं आवडीचं सरकार आलं 1000 करोड फेकील, 10,000 करोड फेकेल, त्याचे डबल पण काढेल तो, म्हणून त्याचा पण इंटरेस्ट घेतोय। आणि तो उगाच नाही घेणार, मग पूर्ण काम होणार असेल तरच घेणार, त्याचा बेचेदा खाऊन देतो, अशी कमांड द्या, मी देतो तुम्ही पण द्या, यांना सांगा श्री गुरुदेव दत्तात्रयांना। बस जास्त मी बोलत नाही, फक्त 2 कामामध्ये हात घालायचे आहेत आपल्याला। एक म्हणजे खामगावला 1 ते 10 लाख लोकांना बसवायचं आपल्याला अनुष्ठानाला, त्या 9-10 वर्ष लागतील, सोपं नाही, आता 200 लोकच बसतात। दुसरं त्याला सपोर्टिंग म्हणून संचारेश्वरांनी माझ्या डोक्यात एक टाकलं की झाडं लावा। आता गव्हर्नमेंटने 500 करोड झाडं लावायचं संकल्प सोडला, आणि त्यातलं 10% आपण 50 करोडचं पुढच्या वर्षी
पाऊस सुरू व्हायच्या 2 महिने आधी तो कार्यक्रम सुरू झाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आता 9 ते 10 महिनेच आहेत. आता त्या कामाला लागलोय. तुमची पण सदिच्छा आणि सहभाग हवा, सहयोग हवा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ही चांगली पोरं आहेत आमची. डोकं फिरलंय तर माझं फिरवू नका, नको म्हणजे जायला लावू नका. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मुक्तेश्वर महाराज की जय. सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय. गगनगिरी जय संचारेश्वर.